राज्यात पुढील 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. उत्तर महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसासह गारपिटीचा अंदाज. शेतकऱ्यांना गारपिटीपासून पिकांना वाचवण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन. नाशिकच्या निफाडमधील सोनेवाडी बुद्रुक येथे गारांचा पाऊस. गारपिटीमुळे द्राक्ष बागा उद्ध्वस्त. पुण्याच्या आंबेगाव तालुक्याला गारपिटीनं झोडपलं. कांदा आणि बटाट्याच्या पिकाला मोठा फटका. काल रात्रीपासून अकोला शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी. पावसामुळे गहू, हरभरा आणि रब्बी पिकांसह कापूस आणि तूर या खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यात कांद्याच्या पिकांचं मोठं नुकसान. अवकाळीमुळे कांद्याच्या पातीला तडे. अवकाळी पावसामुळे परभणीच्या पूर्णा तालुक्यामधील ताडकळस परिसरातील शेतीचं नुकसान. वादळी पावसामुळे राजगिरा आणि तुरीची पिकं आडवी. धुळ्यामध्ये अवकाळी पावसामुळे कपाशीचं नुकसान. लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा शेतीला मोठा फटका. कापूस, भात, ज्वारी आणि केळीच्या पिकांचं मोठं नुकसान. बुलडाणा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही भागात गारपीट. शेतीचं नुकसान तर शेतातील शेड कोसळलं. अवकाळी पावसामुळे नांदेडमध्ये वेचणीला आलेला कापूस भिजला. हातातोंडाशी आलेला कापूस भिजल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान. हिंगोली जिल्ह्यामधील अवकाळी पावसाचा कापूस पिकाला मोठा फटका. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावला. चंद्रपुरात अवकाळी पावसाची हजेरी. वेचणीला आलेला कापूस भिजला. पावसामुळे बळीराजा पुन्हा संकटात. बीड जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नेकनूर परिसरातील ज्वारी पीक जमीनदोस्त. हरभरा आणि गहू पिकाचंही पावसामुळे नुकसान. पावसामुळे छत्रपती संभाजीनगरच्या नरसापूरमधील गुळ, भेंडी, हुरडा उद्ध्वस्त. शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. नरसापूर परिसरातील लोक हुरड्यासाठी ज्वारीची लागवड करतात, मात्र पावसामुळे ज्वारीचं पीकही उद्ध्वस्त. नंदुरबारमधील मिरची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका. शेतकऱ्याकडून खरेदी केलेली जवळपास 20 ते 25 हजार क्विंटल मिरची पाण्यात भिजली. 2 ते 3 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस. ज्वारी, कापसाचं नुकसान. छोट्या मोठ्या ओढ्या नाल्यांनाही पाणी. यवतमाळमधील पिकांना अवकाळीचा फटका. बाबुळगाव तालुक्यातील शेतकरी रुपेश कुंभारे यांच्या 3.5 एकरामधील कपाशी आणि तुरीचं नुकसान. अवकाळी पावसाचा वाशिममधील रब्बी पिकांना फटका. मालेगाव, मनोरा आणि कारंजा तालुक्यामध्ये कपाशी पिकाचं नुकसान. हिंगोली जिल्ह्यात कालपासून संततधार पाऊस सुरू. कापसामुळे आणि भाजीपाला आणि फळबागांचं पावसामुळे नुकसान. वीज अंगावर पडून एकाचा मृत्यू तर एक किरकोळ जखमी. हिंगोलीच्या गोरेगाव मधली घटना. हवामान खात्याकडून नंदुरबार जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. 3 दिवस पाऊस राहण्याची शक्यता. पावसामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी बाजार समिती 3 दिवस बंद राहणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. हनुमाननगरमधील काहींच्या घरात पावसाचं पाणी शिरल्यानं नुकसान. नाशिकच्या सटाण्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. भटांबेमध्ये वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू. नांदेडच्या किनवट तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस. वीज पडून एक म्हैस दगावल्याची माहिती. वाशिमच्या मानोरा तालुक्यामधील चिस्ताळा गावालगतच्या परिसरात 100 ते 150 बगळ्यांचा मृत्यू. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे बगळ्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज. रानडुकरांच्या कळपाकडून कपाशीचं पीक उद्ध्वस्त. वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील जुवाडीमधील घटना. 6 एकर क्षेत्रातील कपाशीची झाडं जमीनदोस्त. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी.
अवकाळी पावसामुळे नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. दादा भुसेंकडून निफाड तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी, तातडीनं पंचनामे करण्याचे दादा भुसेंचे आदेश. पुण्याच्या आंबेगाव, शिरूर, जुन्नर आणि खेड तालुक्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त भागाची मंत्री दिलीप वळसे पाटलांकडून पाहणी. अहमदनगरच्या पारनेर तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा, अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसानग्रस्त भागाची निलेश लंकेंकडून पाहणी. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नाशिकच्या येवल्यातल्या महादेव मंदिरात हजारो दिव्यांची आरास, दीपोत्सव पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्तानं कोल्हापुरातील पंचगंगा घाट लाखो दिव्यांनी उजळला. राजाराम बंधारा परिसरात देखील दीपोत्सव साजरा. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त जेजुरी गडावरती दीपोत्सव साजरा, दीपोत्सव पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. दीपोत्सवामुळे जेजुरी गड उजळला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्तानं सोलापूरच्या सिद्धरामेश्वर मंदिरात दीपोत्सव, सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी. धुळे जिल्ह्यातील साक्रीमध्ये एका घरात अज्ञाताकडून चोरी आणि तरुणीचं अपहरण, पोलिसांकडून काही तासातच 6 संशयितांना घेतलं ताब्यात. बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून एकाची हत्या, गोंदियाच्या कुडवामधील घटना, रामनगर पोलिसांकडून आरोपीला अटक. बारामती औद्योगिक वसाहतीमधील एका गोडाऊनला आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. नाशिकच्या मनमाडमधील वेफर्सच्या गोदामाला आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता. आगीमध्ये लाखो रुपयांचा माल जळून खाक. नांदेडच्या हानेगावजवळ 2 दुचाकींची आमने सामने धडक, 4 जण गंभीर जखमी, जखमींवर उपचार सुरू. जळगाव संभाजीनगर सीमेवरील कन्नड घाटात कारचा अपघात, पाऊस आणि धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्यानं कार दरीत कोसळली. अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.